हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये। आज आपण रक्षाबंधनसाठी शुभ मुहूर्त कधी आहे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत, अगदी 2 मिनिटांमध्येच। ब्लॉग म्हणलं की तुम्हाला तो रटाळवाणा वाटतो, खूप वेळ जातोय असं वाटतं, पण या व्हिडिओमध्ये अगदी 2च मिनिटात आपण रक्षाबंधनचं शुभ मुहूर्त कधी आहे हे जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रक्षाबंधनावर भद्राचं सावट आलेलं आहे। यामुळे आपण आपल्या भावाला शुभमुहूर्तावरच राखी बांधायची आहे। हे शुभमुहूर्त कधी ते सुरुवातीला जाणून घेऊया। भद्रा तिथी 27 ऑगस्टच्या रात्री सुरू होऊन 28 ऑगस्ट रोजी सूर्योदयापूर्वीच समाप्त होणार आहे। 28 ऑगस्टच्या रोजी कोणताही भद्रा दोष नसून संपूर्ण दिवस आनंदात आणि भक्तिभावाने रक्षाबंधन साजरे करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे। परंतु यामध्येही सर्वात शुभ मुहूर्त कोणता, तर 28 ऑगस्ट रोजी वार शुक्रवार सकाळी शुभ मुहूर्त आहे 5:57 ते 9:48 कारण 9:49 नंतर पौर्णिमा तिथीही समाप्त होणार आहे। भद्रा काळ हा 28 ऑगस्ट रोजी नसल्यामुळे दिवसभरात तुम्ही आनंदाने कधीही रक्षाबंधन करू शकता। शुभमुहूर्तावर जर तुम्हाला रक्षाबंधन काही कारणास्तव करणं झाले शक्य नाही, तर तुम्ही 28 ऑगस्टला दिवसभर कधीही आनंदाने भक्तिभावाने रक्षाबंधन करा आणि आनंदात पौर्णिमा साजरी करा। सर्वांना शेवटी रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।